आणि हा लाईट बंद करा ना दादा. नाही ना, हा मोबाईलचा हो ठेवा. अखंड आहे ना हो. आणि तुमच्यामध्ये ज्याचा स्वर जात असेल त्याने सांभाळून म्हणा. काठी मागे करा, मला ते दिसले पाहिजे. या ना थोडं पुढे या ना. हरी शार्प करा. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी, ओ रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी. तप नको कोणाच्याच आवाजात. रूप पाहता लोचनी. सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने, साधने तो विठ्ठल बरवा बरवा, तो विठ्ठल बरवा. सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने, साधने तो विठ्ठल बरवा बरवा, तो विठ्ठल बरवा. तो माधव बरवा, तो माधव बरवा बरवा, तो विठ्ठल बरवा बरवा, तो विठ्ठल बरवा. तो माधव बरवा, सोहनी राग आहे. बरवा तो विठ्ठल बरवा बरवा, तो विठ्ठल बरवा. गौत सुकृताची जोडी जोडी, गौत सुकृताची जोडी, गौत सुकृताची जोडी, गौत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी,
बापर कुमार देवर देव विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा तो हा माधव भरवा माधव 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 भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल यांना थोडा आवाज द्या. भरवा भक्ताईचे जाणं जे देई उदास गेले आशा भाषण वाढवले विजय तो त्याचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते विजय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता तुका म्हणे सत्य कर्म व्हावे कलिया भय नरकदाने विजय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता विडंबा हॅलो करा सुरुवात. याला कडक करा शार्प करायला बेस कमी करा हॅलो हॅलो कडक करा हॅलो 5 मिनिटातच चाल म्हणावं ना, कारण 10:30 बंद करायचं. भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना गेले आशा पाशा निवारोने गेले आशा पाशा निवारोने विषय तो जाता विषय तो जाता नारायण विषय तो जाता गेले आशा पास निवारोनी गेले आशा पास निवारोनी विषय तो जाता
सगळ्यांनी म्हणा आता टाळी वाजवा प्रत्येकाने विठ्ठल विठ्ठल याला माईक जवळ ठेवा, माईक जवळ थोडा इको कमी करा माझा. इको ऐवजी मला आवाज द्या वाटल्यास, कारण तुम्ही किती इको दिला मला गाता येत नाही. हरी हा आवाज आहे खरा. भक्त इसे जणांचे देही उदास आवाज द्या. स्वरला आवाज द्या ना थोडा. तुमच्याकडे पण आहे का? दोघं एकच आहेत ना? स्वर सुरू ठेवा. तुमच्याकडे पण आहे का? तिकडे अडकलंय. हा द्या ना मग, त्यांच्याकडे द्या ना. हा घ्या, हा घ्या. यासली घडी घडी फोन येत आहे ना. हा तुमचा बँड वगैरे आहे का? असं काही नाही ना, कारण ते मरणाच्या बँडवाल्यांना खूप फोन येतात. आता एक काम करा ना, पुरुष मंडळी थोडं पुढे या ना. इथपर्यंत आले ना तुम्ही, या या पुढे या ना. मी कोणालाच माळा टाकत नाही, घाबरू नका. मीच पैसे जाईल तुला का तर माळा टाकू. या पुढे या. नाही नाही, आता मी बोलतो. चौकदार कोण आहेत तिकडे जाऊ, त्यांना पुढे आणा. मी पैदाच गाठी. जिथे संवेदनशील असतं तिकडे जायचं चौकदारांनी. थांबा, आता मी बोलतो. आधी मी बोलल्यावर पुरं गाव बी बोली, काय फायदा आहे. इकडे पुढे या, असं पुढे बसा ना, या दांडीपर्यंत इकडच्या. असं कोपऱ्या कोपऱ्याला जाल का त्या घरापर्यंत. इकडे सारखं असं भक्कम आहे. चौकदार इकडे आणा त्यांना पुढे.
आणि ह्या बायांनी सुद्धा या बांबू पर्यंत तुमचे हात आहे ना. सारखा इकडे पुढे 1500 रुपये महिना काहीच काम नाही का. सारखा पुढे सारखा इकडे. त्या मागच्या बाया पुढे या. इथं मंडप भरगच्च दिसलेला पाहिजे, भरलेला. जेवढे आहेत तेवढे भरपूर झाले आपल्याला. बाकीचे काही रोज ना सारखं पुढे ताई, सारखा मोठवा असं सरक दिदी, ये बेटा पुढे या ना. शाबास. अरे बाप, एक एक शब्दावर ऐकतो बा. सारखा पुढे सारखं. आमनाकडे तर बाया अजिबात ऐकती नाही. आता हे इकडे कुठे कीर्तन ऐकत, इकडे या ना. नाही हसू नका विनाकारण. चला इकडे या. मागची मंडळी पुढे या, नाही तर घरी जा. मागे बसून कीर्तन नाही. इकडे या दादा, हे इकडे तुमच्या मागे कोण आहे? सगळ्यांनी पुढे या ना इकडे. मस्त पैकी बसा रो बाबा, तुमचं स्वागत करतोय आम्ही. दपा दादा. एकदम विनोद झाले म्हणजे दणकून हसायचं एकदम तिसरा तालवर. आणि अशी चिंताच करायची नाही. आपण मंडप मध्ये गेलो आणि या बाबा लोक आपले बळजबरी माळा टाकतील. ज्यांनी तर ते होतील त्याच टाकतील. चिंता करू नका. ते बाळ रडतंय काय बरे. एकदा कीर्तन सुरू झालं ते पोरं खेळवायची जागा ही नाही. लहान लेकरू आईच्या मांडीवर बरं वाटतं. आई जवळ असलं आम्हाला मंजूर. ते रडलं तरी चालेल. आजी जोडे नको, बाबा जोडे तर अजिबात नको. मी गेली तुम्हाला 2 नातू होतात. खेतात 8 लागला. कुरकुरे बिरकुरे कातकुत. कीर्तन हे कीर्तनाच्या पद्धतीने व्हायला पाहिजे. विठ्ठल टाळ अतिरिक्त दौड मध्ये वाजवू नका. सगळ्यांची लेव्हल येत झाली पाहिजे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. घातली अभय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. विठ्ठल विठ्ठल. गवर्दे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज संत निवृत्तीनाथ महाराज आणि शक्ती मुक्ताबाई महाराज. तुम्हाला आवाज वगैरे लागला ना मला सांगा. त्यांना नाही. डायरेक्ट आकडा टाकायला नाही. रितसर मीटर पाहिजे. आवाज कमी पडला मला सांगा, मी मिळवून देईल. हो, परस्पर सांगायचं नाही. आणि तुम्ही कीर्तनकाराशिवाय ज्याला आवाज कमी असेल त्यांनी जर सांगितलं मला द्या तर जरूर द्यायचा. ज्यांचा वाढलेला असेल कमी करायचा. कीर्तनकाराचा का होईना ते डिपार्टमेंट तुमच्याकडे. तुम्ही सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल भजनी मंडळ ज्यावेळेस होत जाईल टाळ्या वाजवत चला. आणि जे तुम्हाला म्हणायला शक्य असेल ते म्हणत चला. विठ्ठल एक चोपदार तिकडे थांबा. लहान लेकर आहेत. एखादी पोरग घरी जाताना पडलं काही झालं सहकार्य करा. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरी कायदा तुम नेद्रय. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम ददानम. गवामृंदकानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हे राजा राम 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 सीताराम.
विषय केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे तेच नमस्कारून आता भक्ताईसे जाणा जे देवदास गेले अशा पाश निवारोनी अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत छोटा 4 चरणांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु भक्त कुणाला म्हणावं आणि ते ओळखावं कसं त्याच्यासाठी शब्द वापरलाय त्यांनी जाणा, म्हणजे जाणून घेतलं पाहिजे आपण भक्त कसे असतात. जोपर्यंत आम्ही समजून घेणार नाही आम्हाला समजेल कसं काय भक्त कोणाला म्हणतात. समजत नाही तोपर्यंत काही म्हटलं जात. दिसायला कुळीद आणि जवस दोघं सारखे दिसतात, पण जवस कोणती कुळीद कोणतं आहे? जवस पासून शरीराला फायदे काय आहेत, कुळीदापासून काय आहेत? आणि ज्यांनी काही खाल्ले नाही मग त्यांना काय तोटे झाले? ही सगळी जाण असली तर ना. मग भक्त विषय छेडला त्यांनी. भक्त म्हणजे संत. ऐसे जाणा, ऐसे म्हणजे कुठेतरी अंगुली निर्देश केला त्यांनी. ऐसे जे कोणी असतील ना ते भक्त आहेत आणि त्यांनाच भक्त म्हणा. अंतर्बाह्य लक्षण सांगितले. गेले आशा पाश निवारवणे. आशा पाश, पाश म्हणजे फासा. 7 प्रकारचे फाशे ते पार केल्यानंतर साधुत्व अंगीकारता येतं. कुठल्या तरी एका पाशामध्ये बंधनामध्ये अडकला सापडला तो. जसा एखादा शिकारी पक्ष्यांना जर पकडायचं असेल तर अनेक पाश लावतो, फासे, दाणे वगैरे फेकतो. कोणत्या तरी एकामध्ये अडकेलच ना. मग शिकारी इथे काळ आहे, यम आहे, वेळ आहे, टायमिंग आहे. याच्या पलीकडे जायचंय तुम्हा आपल्याला ठराविक काळ आहे. ज्ञानोबांना किती काळ झालं तरी आज झाले असं वाटतं. तुकाराम महाराजांना 450च्या पुढची वर्ष झाली तरी आत्ता झाले असं वाटतं. शिवाजी महाराज जणू काही आत्ताच आहे. बरा इकडे इकडे बस, तिकडे पाणी टाकून द्या जाऊ द्या बसून. वल्ल कट्टा का नाही तर शेण टाक जेव्हा. आणि आसान पायरी मला तारखा देत नाहीत कोणी. तारीख देणारा वरती बसलाय, ती चिंता करायची नाही. आणि हे सगळं आपल्या सुधारणांसाठी आहे. सासूजी धर्मातन पण करस मुले वाईट वाटत पण तिच्या सुधारण्यासाठी भल्यासाठी असत. कारण सासूचं म्हणणं एकच आहे, उद्या जर मी मेली तर माझ्या नंतर घरात कडक ही पाहिजे. ही जर काहीच नाही माहिती राहिलं, बाया फुसू पीठ घेतील आणि आता दाबी पावचर भरली जाते. सासूचं म्हणणं हिलाच कडक बनवून द्यायचंय. मग साधू संत कीर्तनकार या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे, जनता अगदी ऍक्युरेट आणि हुशार झाली पाहिजे, तज्ञ झाली पाहिजे. म्हणजे लबाड्या करणारा बांडायक्या करणाराच माणूस पसत नाही. खरं माहिती असेल तर ना. आपण स्वतः शिस्तीत राहिलं, बेशिस्त कोणाला खपून घेणार नाहीत आपण. नाही तर काय चालू शे नाही. चालू शेण लागू शेण बोलीचं काय फायदा आहे? ते काही कवी नामदेव आहेत. हे असंच भक्ताईचे तसेच जे देही उदास. उदास म्हणजे तोंड उतरेल नाही, उदासीनता. उदास शब्दाचा खरा अर्थ आहे त्याचे दास. हो म्हणजे तो. त्याचे जे दास झालेले ते भक्त आहे. कसे झाले महाराज हे पण असे? विषय तो त्यांचा झाला नारायण. जो नारायण प्राप्त करायचा होता, देव प्राप्त करायचा होता, एकमेव डोक्यामध्ये तेवढाच विषय होता. आणि तेवढाच विषय डोक्यामध्ये असल्यामुळे बाकी इतर काहीच आवडलं नाही. नावडे जन, नावडे धन. जनताही आवडली नाही, धन संपत्ती आवडली नाही. अजून पुढे एक शब्द वापरला, माता पिता.
पण ज्याला अगोदर जनही आवडणार नाही, धनही आवडणार नाही, त्याला माता पिता नाही आवडले तरी चालतं. पण जन आवडे, धन आवडे आणि माता पिताच ना आवडे, मग ते पाप आहे, तो दोष आहे. कुठल्या दृष्टीने ना आवडे मग माता पिता? प्रमाण आहे त्यांच्याकडे. कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल. आई वडील जीव लावतील, जन्म देतील, पालन पोषणाची जबाबदारी सांभाळतील, आम्हाला मार्गस्थ करतील, मार्गदर्शन करतील, पण यमाच्या तावडीतून नाही सोडवणार. आई वडिलांवर आमचं तेच प्रेम, आमचं कर्तव्य तेच, पण मनापासून आवडे भक्त नारायण. आई वडिलांमध्येच नारायण पाहिला, त्यांना आई वडील म्हणून नाही समजलं. बापच देव आहे, आईच देव आहे, खरा अर्थ समजून घ्या. विचारलं महाराज जर एवढं तटस्थ वागलं, हे नावडे ते नावडे, आमकं नावडे धमकं नावडे, आली एखादी आपत्ती कोण धावून येईल? ते म्हणाले ती चिंता करू नका ना, ज्याचे आम्ही दास आहोत ना, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये दे. संकट येईल, हादरा बसेल, पण तो धावून येणारच, आमचा विश्वास आहे. का धावून येणार? आमचा विषयच तो आहे. नावडे जनधन माता पिता का म्हणालो, तर विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि ह्या कर्मासाठी जे कोणी साधुत्व दशेला येत असतील, जे स्वतः संत किंवा भक्त बनत असतील, अशा लोकांना मार्गदर्शन करणं आपला धर्म आहे. आणि त्याला सत्यकर्म म्हटलेलं आहे. बाकी सत्कर्म आहे, विकर्म आहे, अकर्म आहे, कुकर्माचं तर सोडूनच द्या. पण हे सत्यकर्म आहे, आणि या सत्यकर्माला सहकार्य करता येईल तेवढं करा. नाही करता आलं करू नका, पण तिथे अडथळे निर्माण करू नका, कोणाला भीती निर्माण करू नका. आणि जर भीती निर्माणच केली तर घातली भय नरका जाणे. नरकाचे अधिकारी आपल्याला व्हायचं नाही. उलट ज्यांचा विषय नारायण झाला त्यांचे आम्हाला दासानुदास व्हायचं. ते कसे झाले तर भक्ताईचे जाणा जे देही उदास गेले आशा पाठ निवारणी पांडुरंगा करू प्रथम नाम पांडुरंगा, करू प्रथम नाम पांडुरंगा, करू प्रथम नाम पांडुरंगा, करू प्रथम नाम. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. दान कृपादान कथेचा विचार, दान कृपादान कथेचा विचार, दान कृपादान कथेचा विचार, दान कृपादान कथेचा विचार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. सप्ताहातील आपला दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वती आणि संमतीने हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू सर्जेरावजी महाराज यांनी ही सेवा माझ्या वाट्याला सुपूर्द केली. कितवं वर्ष आहे? 10व्या वर्षाची दुसऱ्या दिवसाची सेवा दिली मला. इथे भागवत पुराण चालू आहे ना आपलं. आमचे सर्जेराव महाराजजीच भागवत कथा सांगतायत. कथेला, कीर्तनाला, काकड्याला, हरिपाठाला चारही ठिकाणी साथ द्यायला आमचे हरिभक्तपरायण रावसाहेब महाराज. महाराज कुठले? आपल्या गावातले बाबा विणेकरी दादा हरिभक्तपरायण, तुळशीदासजी महाराज हरिभक्तपरायण, ज्ञानेश्वर महाराज आणि गावातील पंचक्रोशीतील सर्व साधू समाज. साऊंड सेवा चांगली आहे. मी लवकर चांगली म्हणत नाही, पण तुम्हाला म्हटलो मी खरंच चांगलं आहे. थोडा आवाज देता का? हो. कीर्तनासाठी श्रोता म्हणून हजर असणारे स्त्रिया, पुरुष, आबाल, वृद्ध सगळ्यांच्या चरणी विनम्र अभिवादन. विठ्ठल. आणि दोघं तरणे बांडपोरं चोपदार म्हणून नेमलेले, हे खूप चांगलं केलं. तरुण पोरांकडे जबाबदारी द्यायच्या. कारण आता बऱ्याच ठिकाणी काय म्हणतात की तरुण पोरं परमार्थात येत नाहीत. यायला खूप तयार आहे, खूप तरुण येतील. समजून घेतलं पाहिजे एकमेकांना.
ज्येष्ठ मंडळींनी आता एक करा, नुसतं परमार्थापुरतं नाही सांगत. संसारामध्ये घरी सुद्धा आपण कसे दिवस काढले, काय काय हाल अपेष्टा भोगल्या, पैसा कसा उभा केला, प्रॉपर्ट्या शेतीबाडी कशी सांभाळली, घर कसे बांधले, गरिबीतून वरती कसे आलो, भीक मागण्या इतकी परिस्थिती डाऊन होती, हे आपल्या पोरांना पुन्हा पुन्हा सांगू नका. त्याचं ध्यान नाही येत, त्यांना वेळच नाही. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, तुम्ही जर बोलायला लागले ना, ते सत्य जरी असलं पण आताच्या पिढीला काय म्हणायचंय माहितीये का, किती वेळेस सांगाल पप्पा तुम्ही आमनं पाठ वी घेते, तुमनं फक्त पाठ द्या, आम्ही जगेल होतो. त्यांना काय करायचं, तुम्ही बाया सुद्धा सुनांना जर सांगाल काहीच होत नाही, असा पोटल्या चिमटा दिदी आम्ही उभं करेल. घरमा 10-12 जण होतात आणि 1.5 किलो तेल ये, बद बद गहून पिठ्ठा किसन मेथीन लाडू बांधना पडेल, त्याच ना अंग सोडेल त्या लाडू. आम्ही घडी घडी आवरूत आणि त्या असं मोकळ्या किंवा म्हणत गेली. मग हे सुनांना का सांगाल तुम्ही पुन्हा पुन्हा, एकदाच सांगा. त्या सुना मनातल्या मनात म्हणतील आणि माहेरी सांगतील त्या की मन सासू दिन उगना की आमले तेल भेटे नाही, आम्ही असं तेल ना उतळा टाकूत, आम्ही अमुक करूत, आम्ही असं पाणीवर नुसतं भाकरी मोडी लिहूत, पहिले पाणी फवारूत आणि त्यानंतर मग जरासं तेल टाकूत आणि मग आम्ही तो भाजी भाकरीच ना काला खाऊ. रोज सांगच म्हणे आमने दल्ली ती उनी माय म्हणे, तू सासूल सांग पाणी ना उतळा मारे ना, आता एक मोठी नई आत्माधरण भाकरी सोड मारत. थट्टा करतील लोक आपले. नाही आवडत तो विषय, का आवडेल, ते अधिकारी कोणते. तुम्ही तेल कमी होतं म्हणून पाणी मारायचे. तुमचा नवरा तेवढंच कमवायचा पावशेर तेल आणण्यापुरतं. तिच्या नवऱ्याचं पॅकेज 22-24 लाखाचं आहे. कथा जाई आपलं ती रोज 5 किलो डबड खाली घरी तेल ना, तरी पोरगा बोलणार नाही. तो म्हणे माडी 3 बरोबरचे, मग बटच्यात का बुच्चू. संसारामध्ये आणि परमार्थामध्ये शांत राहायचं शिका. आता तुम्ही श्रीमद भागवत पुराण ऐकताय, आजपासून सुरुवात झाली. श्रीमद भागवत हा ग्रंथ निवृत्तीचा ग्रंथ आहे. कोणी मेल्यावर आपण भागवत लावतो. आपलं जीवन जगलेले आहोत आपण. वृत्ती निर्माण करण्यासाठी रामायण आहे, प्रवृत्तीसाठी श्रीमद भगवद्गीता आहे आणि निवृत्तीसाठी श्रीमद भागवत आहे. कारण रामायण हा प्रयोग ग्रंथ आहे, श्रीमद भगवद्गीता हा योग ग्रंथ आहे आणि श्रीमद भागवत महापुराण हा वियोग ग्रंथ. जीवाचा आणि देवाचा वियोग झालेला आहे, तो योग घडवून आणायचा. योग म्हणजे एकत्र आणणे, एकत्र येणे. कधी कधी आपण म्हणतो ना, काय करता, मुलाचं लग्न जमत नाही, मुलीसाठी चांगलं स्थळ येत नाही, मग कोणीतरी आपल्या नात्यागोत्यातलं आहे का ज्या रोज योग येईना, मग तो योग आणण्यासाठी, एकत्रीकरणासाठी श्रीमद भगवद्गीता आहे. जगलेलं जीवन कसं आनंदात संपवायचं, म्हातारपण कसं गोड करायचं. म्हातारपणासारखं जीवनात वाईट काहीच नसतं. पहिला मुद्दा म्हातारा होऊच नाही, तवलंग जगूच नाही. मग तुम्ही म्हणजे आम्ही का पाचशे लिहिली होती नाही, म्हातारे होतच नाहीत आपण. पहिला मुद्दा हे ब्रे मांडीवाळ, मांडीच व्हायला होती तिने, मुद्दाम बोलणं पडत. या दाखाला असले धन करो मोठा लाफ्या प्याच मोठाले म्हणताय का डायरेक्ट मोठाले मांडी बाहेर बोलताय का, त्यातले बोलानच नाही. या दाखाला असले बिनकाम नक्की जाऊ. आता ती पोरगी की राहिली, मी तर मांडी व्हायला होतो आणि तरी बी अहो बाबा मालकी जाई राय ना, तू पुढे का बरोबर बटणी त्या येडा आहेत का मागे बटणार.
त्याचे माईचे खजानं तोंड काय तथा जा दादा आमना आमना आता बरा आहे. त्यांना असं वाटत नाही का या बाबा जोडेपटी कीर्तन ऐकून गण वाईट राहिलं, पण त्यातले माहिती आहे पेखांड जरी एकदा गुतलं हाय मागला मागे बरं लाईन गई तर आता ना आता पयाबा काहीही करा आनंदाने जगा. साधू संतांचं सगळे मार्गदर्शन कशासाठी? त्यांनी ध्यान धारणा तपश्चर्या का केल्या? आपले संसार व्यवस्थित व्हावे. मार्गदर्शन आपल्याला केलं. आपण संसारी लोक आहोत. आपल्याला असं नाही बोलले ते की लगेच तुम्ही राख लावा निघा बा कुंभमेळा बा आणि तथा हिमालय मा निघा. कुणीच बोललं नाही. जिथे आहेत ना संसारामध्ये असोनी संसारी जिव्हे वेगू करे. काहीही करा बरं. ते म्हणतात आमचं म्हणणं नाही. वेदशास्त्र उभारी बाया संसारामध्येच राहायचं. संसारी माणसांनी बाहेर जाऊन आपली बोंब पडणार नाही. वनी जाऊन वनिता चिंते तपची अवघे जाय रया. आपण संसारामध्येच बरे वाटतो. 2 दिवस जरी जायचं म्हटलं तर मुली म्हणतात माहेरी जायचं माहेरी जायचं. घरी सासूला सांगून देतात, पतीला सांगून देतात मी निदान 8 रोज थांबसो. आता आकाशेल जासू मी 8 रोज थांबसो. मी येणार नाही लवकर. चिलगाव संसार तथा जातात. पण ज्या दिवशी जातात ना दुसराच रोज पण चक्करमा पड जाते. मी जर आठे थांबलो हा येड चित्र पत्ता की हाऊ जर आला यात बाजरी बी केली. गप्पा मारत होते भाऊजाई बहिणी आई. ती पोराशी गप्पा मारता मारता अशी होती जाय लहान बहीण आहे का दिदी तू त्यांच्या का मी काय म्हणू ते बट करूच बहीण मन ध्यान बटत होता चित्रपकडे गए. मी आकाशी रोजच दुपार 3 निघताच बहीण मी निता भाऊ आहे. अरे तू तर गेली ना तिकडे. संसारामध्येच बरे वाटतो. ज्या तरुण मुली तरुण सुना असतील त्यांना सांगतो माहेरी राहण्यामध्ये आनंद आहे पण कल्याण नाही. आनंद वाटतो माहेर आहे ते शेवटी तिथे जन्म घेतलाय तुम्ही. समज येण्यापासून तिथले आहेत. तुमचं वय 90 वर्षाचं झालं तरी मनातलं माहेर जाणार नाही. हृदयातला बाप जाणार नाही. शेजार बाजार कोणताच जाणार नाही. सगळं गावच्या गाव डोक्यामध्ये राहील. मरेपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत. पण तिथे थांबणं कल्याण नाही. आनंद वाटेल तुम्हालाच. काय लहान पोरं तुमचे 1.5, 2, 2, 3 वर्षाचे पोरं. सगळ्या पोरींना सांगतो मग लग्न झाल्यावर मुलं होत नाही तोपर्यंत काय मग हरी राहायचंय राहून घ्या. एकदम आनंद. एकदा ना काय किरकोळा जाया दिवसभर चांगले राहतात ते आणि संध्याकाळी चला आपलं आपलं घर चला आपलं आपलं घर. हे तुमचं नाही आमचं सांगतोय मी. माझ्या 2ही मुली आल्या
हाय आडवाय दिनभर नेमभर एक सिरियल देखू देणार नाहीत, कोणतं भजन टीव्हीवर लावू देणार नाहीत, मॅच देखू देणार नाहीत. बटा पोगो पुरा कार्टून त्या चित्रा पैत त्या आपण देव कोणीसता पैता पैता त्या चित्राच ट्रक काल सापडी जास, ट्रक काल सापडणं त्यांनी शेपूट तटी जास, तेच उठस शेपूट उकलेलेस अशी चिटकायलेस आणखी पै नातू आले म्हणजे मी कार्टूनच देख त्या मला देखूच देता देत ना. आणि थोडं जरी बोलायला गेलं आजोबा रागावतात. ते बोले पापा देखो द्या अरा उठ ना तसं देखी राहा ना. आधी जराशी होती भारत पाकिस्तान मॅच थोडस देखूत जसं बसून जाऊ द्या म्हणते पाकिस्तान ना अफगाणिस्तान तथा यश तोलंग जा आमना वाडा एक दारणा उठना की तुम्ही मॅचच दाखा बरे मग विठाल विठाल. आनंद आहे संसारामध्ये, खूप मजा. सांगतात ते बरं राहत नाही मग ते पुरी म्हणतात पप्पा यांना थोडस घेऊन जा ना, आज घरी येत ना तुम्ही लया काही खावाडी फेवाडी जरास रात्रीने आणि मग चला रे चला रे. दोघं तिघं ना तू घ्यायचे बरोबर घरना बी पोरीसना बी पोरीसनं बोट धरो तोपर्यंत ते घरचं पोरग रडतं आणि त्याच्या मम्मीकडे आजोबा माझं बोट धरत नाही जा तू शिलक पहिले यातलं जाऊ दे या. अरे या 2 रोज येईल याच ना बोटे दुरू द्या ना. ते पोरी काय म्हणते करणारा बोट धरता धरलाले आमना जोली राहायला ऐकतली जगूच नाही आपण. म्हातारा व्हायचं नाही आणि झाले मग सहन करा, तक्रारी नाही करायच्या आपण. चला काय खाल्लंय आईस्क्रीम खाऊ उंडायला घ्या. चला नेलं दुकानावर. मी सांगा ना पहिले त्या किरकोळा पिस्ता लाव त्यातले नावे बी माहिती पिस्ता लाव काजू लाव. त्याने विचार म्हणतो पिस्ता लाव म्हणजे ते पानले चुना लावतात तसा पिस्ता लावचे काही तुम्हाला नाही कळणार, मला कळणार नाही. तो दुकानवाला मला सांगे तुम्हाला कळणार नाही. तो म्हणा बाबा गीताना बी बाहेरला का त्यांनी घेऊन टाकले. तो ते सुरत न किरकोळ आवर लाव आणखी देते ना एक एक पेर आणखी पेरी. मी त्याला विचारू कारण बाई एक केवढा नाही एक 65 रुपये काय ओ म्हणा 65 रुपयाने 100 यशने तर 5 जणीसने 2 पेर फिरायले ना 650 8 होई घ्या. या काय एक कीर्तन बटाडते ना आपल्याला. लगेच अजून विचारलं त्यांना और कुछ लेंगे बोले पेप्सी है. ते हिंदी बोलत होता ना सुरत वाले या हाताने आपला बाय गुडावाला त्या मनकडे देखील त्याला माहिती आहे डोकं फिरत मुसळा या हिंमत करी. झालं तोपर्यंत पोरीचा फोन आला पप्पा पार्सल पण घेऊन या. कोणतं लव बहीण फॅमिली पॅक पाय पॅक आणा ते 750 रुपयावाला देऊ 750 वाला फॅमिली पॅक शका किती देऊ एकच दे किती कथा देऊ सप्ताह का तो एक सगळं बिल काढलं त्याने 1500 रुपये. पण ते घर झाला तुम्ही ते कसे घेतले 1500 रुपये आम झोपाडी तिनं 3000 किलोमीटर गाडी चालली जाते आमने. तोपर्यंत ते सुरतवाला पोरग सांगायला लागलं बोले नानाजी ऑटो से जाएंगे मतलब जूते खाएंगे पाय पाय से लगाते आता ऑटो से जाएंगे रे. समाधान नाही जाय का तू न देणार लंबावी
आणलं बा घरी, असे तोंड वेडे वाकडे करायचे. आणि घरी आल्या आल्या ते सांगायला लागलं, ऑटो से नहीं बोल रहे, हम नहीं रहेंगे यहाँ पर, चलो अपने अपने घर. म्हणजे निघा, उगला ब्यागा. आमने हाकाची करली सुद्धा आम्ही. मुलं नाहीत तोपर्यंत माहेरचा आनंद घ्या, आणि एकदम मुलं झाले ना, हे तुम्हाला राहू देणार नाही. महाराज तो गुड्डी बिस्किट नाही, एकच पुडा 25 रुपयाला भेटत. एकच किरकोळ, एक पुडा बटाळी, मनात जीव कथा होईल. नेक्टच ऑपरेशन होईल. आणि तो डॉक्टर म्हणे तुमचे ठोके वाढलेत, म्हणतो या बुचकान पांडे वाढले. तटीन कीर्तनले येऊ, या कोणी आता बट, कोणी तथा बट, कोणी इकडे बट, याच ना पाहिजे आणखी 10 ठोका वाढी जात. एक करा, हसत राहा, हसण्यावारी न्या, पण दुसऱ्याला हसू नका. जो गरीब असेल ना त्याची थट्टा करू नका, कुणाच्या व्यंगावर बोलू नका. जीवनाचा आनंद घ्या, आपण आनंद घ्यायचा. विनोद झाले ना, विनोदाची सत्यता पाहिजे नाही. विनोद हा फक्त मनोरंजनासाठी आहे. अध्यात्म हा सिद्धांत आहे, विनोद हा फक्त दृष्टांत आहे. विनोदामध्ये काही खरं खोटं पाहायचं असतं काय? घडतं असं. 2 मित्र होते, असे रस्त्याने चालले. एक झाड काढते, चालणार वर एक कबूतर बटेल होता. कबूतर ते त्यांना काय अक्कल, कबूतर आगणं या कांदावर पडणं. बाजूचा मित्र सांगायचा खिशातून रुमाल काढलं, साफ करून घे, रुमाल घे. स्वतःचा रुमाल दिला मित्राने मित्राला. पक्षी आहे, विष्ठा पडली, पुसून घे. त्या मित्रपादीनं त्या मित्राने रुमाल ना, तो वर दिले. कर कबूतर तो उडी, तू कबूतर साफ करा चांगला, कांदा साफ कर रुमाल तुला चांगल्या जाडवर चढन, त्या कबुतरे साफ कर. तुमची भाषा न समजणारे नात्या गोत्यात गावात सर्व ठिकाणी लोक असते. किती दिवस नाराज व्हाल तुम्ही? कुणाला समजवायचा प्रयत्न कराल, काय आटापिटा कराल, काय दुनियानं फरक पडलाय ना. तुम्ही जिवंत राहिले नाही राहिले, मेले, लोकांना फरक पडणार नाही. तुम्ही जीवनाचा आनंद घ्या आहे तोपर्यंत. जीवनामध्ये विशेष प्रयोग करायचे असतील, रामायण वाचा. देव आणि आपला कॉन्टॅक्ट जोडायचा असेल, संबंध जोडायचा असेल देवाशी, श्रीमद भगवद्गीता वाचा. आणि देवापासून आमचं अंतर का पडलं, कसं पडलं, किती दिवसापासून पडलं, आम्हाला भान नाही, आम्ही विसरलो. देव आठवण करून देतोय, ममई वंशो जीव लोके जीवभूत सनातन. तर त्या देवाची आमची पुन्हा भेट होईल. ती भेट होण्यासाठी आतुर होणे, रडणे, म्हणजे याला म्हणतात वियोग. आणि हा वियोग यशस्वी व्हावा आणि योग घडावा यासाठी श्रीमद भागवत पुराण वाचा किंवा ऐका. विठ्ठल इथे आमचे महाराजजी भागवत सांगतायत. सर्वप्रथम तुमच्यासाठी हरिकथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुम्हें लाखों प्रणाम, 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 तुम्हें लाखों प्रणाम. भागवत पुराण आणि भागवत कथा वाचक आणि जे श्रोते असतील सगळ्यांना साष्टांग हे करी दंडो. इथून पुढे कीर्तन. जो अभंग आपण निवडला
या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे काही जाणकार जाऊन पोहोचले भंडाऱ्या डोंगरावर. तिथे संताजी महाराज जगनाडे होते, गवरशेठ वाणी होते, गंगाराम मवाळ होते आणि स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराज. तिथे पोहोचल्यानंतर हे तेजस्वी सिद्ध पुरुष सगळे, सिद्ध आणि प्रसिद्ध मध्ये हाच फरक आहे. सध्या प्रसिद्धीचे माध्यम जास्त आहेत. प्रसिद्ध जे सिद्ध नाहीत ते खूप प्रसिद्ध आहेत आणि असे काही काही सिद्ध आहेत ते प्रसिद्ध नाही. त्यांना प्रसिद्धीची गरजच नाही. तुमच्याकडे गाई म्हशी असतील, दूध असेल, अमृता इतकी किंमत दुधाची. जो दूध प्राशन करेल, व्यायाम करेल, त्याचं शरीर सांगेल. पण एवढं पवित्र आणि गोड दूध असलं आपल्याकडे, गाई म्हशी व्यालेले आहेत, आपल्या विचारात फिरणं पडत. उकडा लावांचे का थांबले, उकडा लावांचे का थांबले, त्यातल्या विचारात फिरा. नाही तर मग दूध लिहा, दूध ही का दारूवाला फिरणार का? पाड्याचे वा ते काल दिनच पाडी संध्याकाळी तुम्हाला घर पाहून आहे त्यातलं येतात. तिसरा पारले दारू पाच द्या, संध्याकाळी चापता मग बटाट द्या. म्हणजे एक एक जण बाबाला देते चांगला. दारूची जाहिरात नाही, मदिरा पैठली काय. तस सिद्ध पुरुषांचं आहे, त्यांना प्रसिद्धीची गरज नाही. सराफी दुकान तुम्ही पाहिलेलं असेल, सोनं वगैरे विकणारे, सोने चांदी मणी वैडूर्य हिरे. आता इथे बसलेल्या मंडळीपैकी तुम्ही मला कोणतरी सांगा, तुम्ही हिरे घेतलेत का कधी? सोनं बटालेतच, कोणी गुच्चू, कोणी आगाजा खरी. चांदी घेतो आपण, मोती घेतो. हिरा लिहायचेत का कोणी? नाही. का घेत नाही आपण? आपल्या वैयक्ताच येत नाही. कोणी काही बी सुरत ना बाजार भर दिले काम. हिऱ्याची ओळख काय? हिरा जर ऐरणीवर ठेवला आणि वरून जर हातोडा नाही घन मारला तर तो हिरा ऐरणीमध्ये छेद करतो पण फुटत नाही. पण हा हिरा, याला जर अहंकार झाला, मी हिरा आहे, मी हिराचे, मी हिराचे. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला. एवढा कडक हिरा ढेकूण सापडत नाही जाता. ढेकूण म्हणजे आपली भाषा मग बाजोड जैसिया. एवढा चांगला हिरा का भंगला? एवढा पोहोचलेला भक्त वाया जाऊ शकतो. कुसंगे नाडीला साधू जयसा, कुसंगे नाडीला साधू जयसा, कुसंगे नाडीला साधू जयसा, कुसंगे नाडीला साधू जयसा. योग्यतेचे तुम्ही आहे त्या योग्यतेची संगत धरा, कधीच नुकसान होणार. भूतकाळ जाऊ द्या. जन्मली आल्याबरोबर कोणी माळा टाकेल? जन्माला आल्याबरोबर माळकरी झालो का?
जसं घर असेल तसं आपल्याला कळेपर्यंत आपण वागत आलो. आपला काय दोष आहे त्याच्यात? जसं घर असेल तसं हिरे, शेंड्या, मानता, गडी बटाडा, नवस, टाकाला बच्चा, हिरेस मनाचा न लाकोणी तरवाले निंबू कोचल्यावाना, काजळी भरल्यावाना. घर असेल त्याप्रमाणे आपण वागलो. आपला काय दोष आहे? पण समज आल्यानंतर, गळ्यात माळ टाकल्यानंतर, आमच्याकडे गळामा माळा बीच आणि तरी हिरे बी होतच त्या. नाही आम्ही कातनीत मग कुदी कसा राहिना. माळकरी झालं ना, जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने मग ते सांभाळावे. नाही ते काय ते महाराज सोयरा दायरा राहतात, हिरेवाना पडतात. मग सोयरा दायरासाठी एक भाऊ सोड दे ना, 3-4 भाऊच आहेत ना तुम्ही. त्याला सांग की तुला म्हणसर असा 2-4-5 चाटा राहायच्यातच बा. आम्ही नियम आहेत, कुसंगे नाडीला साधू जायचं. बरेच लोक सन्मार्गावर येतात. संगतीचं काय? तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही कसे काय टिकलो? संगत. एकाच गोष्टीवर आम्ही तरलो, संगती पंगती.